राजकारणात आपल्या अभ्यासू आणि लोकाभिमुख कामगिरीने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे कॅप्टन आशिष दामले यांची अखेर राज्याच्या कॅबिनेटमध्ये वर्णी लागली आहे. ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी पार नगरसेवक शहर विकास समित्यांपासून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ राजकीय निष्ठेचा नव्हे तर विकास कामांवर असलेल्या भरवशाचाच पुरावा आहे. सामान्य कार्यकर्त्यांपासून जनतेपर्यंत त्यांनी जोडलेली नाळ आज त्यांच्या मंत्रिपदाच्या रूपाने फळाला आली आहे. सर्वप्रथम मी महायुती सरकारचं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांपासून परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं अशी नागरिकांमध्ये त्या ठिकाणी सरकारकडे मागणी होती. आणि मागच्या 14 ऑक्टोबर 2024ला या महामंडळाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली. खरं तर गेल्या 9-10 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढलाय. जवळपास 80 पेक्षा जास्त दौरे हे त्या ठिकाणी केले आणि सर्व महाराष्ट्रात सर्व समाज बांधवांना भेटण्याचा, त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि या महामंडळाच्या माध्यमातून जे राज्यात सगळ्यात आवश्यक या घडीला आहे ते समाजामध्ये सलोखा कसा राहील, जातीय तेढ कशा प्रकारे निर्माण होणार नाही, यासाठी हा उद्देश घेऊन हे महामंडळ काम करतंय. आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन यासाठी मी काम करतोय. 80 पेक्षा जास्त दौरे या ठिकाणी झालेत. आणि 1 वर्षात आपण जर पाहिलं तर या महामंडळाच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या योजना आपण देणार आहोत त्या सगळ्या आखण्यात आल्या. त्याची मंजुरी आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर 1 मेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय इथे महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्याच्यात आम्ही यशस्वी झालो. तर गेल्या 10 महिन्यापासून वेगवेगळ्या गोष्टी, निधीचा प्रश्न असेल त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्याच्यासाठी सरकार सकारात्मक आहे. एकंदरच जे समाज घटकाला अपेक्षित होतं त्या सर्व पद्धतीचं काम हे गेल्या 10 महिन्यात आपण लाईनअप केलेलं आहे. आणि आता आपण जर पाहिलं तर या महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा दिल्यानंतर हे काम अधिक व्यापक करता येईल. जबाबदारी ही अजून वाढलेली आहे आणि मला वाटतं पुढच्या काळात लोकांचे प्रश्न सोडून त्यांना अपेक्षित काम या महामंडळाच्या माध्यमातून केलं जाईल. सुरुवातीला तर अगदी महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात पुणे असेल, मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, इथे ग्रामीण भागातून शिकायला येणाऱ्या मुलांची संख्या ही मोठी आहे. तर त्यांना जे उच्च शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना स्टायपेंडची व्यवस्था करून देणं हा एक मोठा विषय असणार आहे, जो की अंतिम मंजुरीसाठी आहे. मला वाटतं दिवाळी किंवा त्याच्या थोड्याच दिवसानंतर या योजनेला सुरू होईल. त्याचबरोबर वैयक्तिक कर्ज म्हणजे उद्योजकता किंवा उद्योग ज्यांना करायचे अशा तरुणींसाठी महाराष्ट्रामध्ये 15 लाखापर्यंतचं वैयक्तिक कर्जावर व्याज परतावा आणि गट असेल, जर पार्टनरशिप फर्म असेल तर त्याच्यावर 50 लाखापर्यंतचा व्याज परतावा. त्याचबरोबर शिक्षणासाठी आपल्या देशामध्ये 10 लाखापर्यंतचा व्याज परतावा आणि परदेशात शिक्षणासाठी 20 लाखापर्यंतचा व्याज परतावा. अशा अनेक योजना आहेत. आणि एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे महिला बचत गटांना सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तरतूद केलेली आहे. 10 लाखापर्यंतच्या कर्जाचा व्याज परतावा हा महिला बचत गटांना आपण त्या ठिकाणी करण्याचं या सगळ्या योजना प्रस्तावित करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेल्या आहेत. पुढच्या काळामध्ये या योजना लवकरच सुरू होतील. पण शिक्षणासाठी आणि व्यवसायासाठी या दोन गोष्टी प्रायोरिटीने आपण दिवाळीपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न करतो. नाही, खरं तर मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की कोणीही आज परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा उद्देश सुद्धा प्रत्येक समाजामध्ये सलोखा राहणं हा उद्देश आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून आजची जी सामाजिक परिस्थिती आहे ही बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे. आणि सर्व जाती धर्मासाठी, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या घरातच माझी आई ही गुजराती आहे, माझे वडील हे ब्राह्मण आहेत, माझी मिसेस ही मराठा आहे आणि गेल्या 15 वर्ष मला निवडून देणारी मायबाप जनता ही बौद्ध आणि ओबीसी समाजाची आहे. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा उत्तम उदाहरण तुम्हाला जातीय सलोख्याचं
त्या ठिकाणी महाराष्ट्रात मिळू शकत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्याच महामंडळांचं त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब हे त्या ठिकाणी काळजी घेतील आणि सगळ्याच समाजाला पुढे आणण्याचं काम हे पुढच्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून होईल.